उद्यापासून आणखी कडक उपोषण करणार जरांगेंचा निर्धार. उद्यापासून पाणीही सोडण्याची जरांगेंची घोषणा. तर रविवारपर्यंत सर्व मराठे मुंबईत येणार, जरांगेंचा इशारा. मराठा उपसमितीची आज पुन्हा एकदा बैठक, पण जरांगेंच्या मागण्यावर कसलाच तोडगा नाही. संध्याकाळी पुन्हा एकदा मागण्यांवर, कायदेशीर बाबींवर चर्चा होणार. मराठे मागास नाहीत, ओबीसीतून आरक्षण शक्य नाही, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. तर जरांगे पाटील चंद्रकांत पाटलांवर संतापले. मराठ्यांना ओबीसी मधनंच आरक्षण घेऊन दाखवेन असाही इशारा. मनोज जरांगेंच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव. जरांगेंच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातले सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईला रवाना होणार. तर शिंदेही आजच दरेगावातनं मुंबईत येणार. शिंदेच्या शिवसेनेचा पहिला नेता जरांगेंच्या मंचावर. संदीपान भुमरेंचे पुत्र आमदार विलास भुमरे आझाद मैदानावर जरांगेंच्या भेटीला. ओबीसींची मंडल यात्रा थांबवून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जरांगेंच्या व्यासपीठावर. ओबीसी सेलच्या राजापूरकरांनी घेतली भेट. मराठा ओबीसी राजकारणात पवारांच्या नेत्यांची कसरत. भारत आणि चीनने मित्र होणं हाच चांगला पर्याय. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. परस्पर विश्वासावर आधारित मैत्रीचा मोदींचा प्रस्ताव. आज संपूर्ण राज्यभरात गौरींचं आगमन. दुपारी 3 नंतर गौरी आगमनाचा मुहूर्त. तर 5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात येणार. मराठी अभिनेत्री प्रिया मराठेची कर्करोगाविरोधातली झुंज अपयशी. 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. या सुखानो या 4 दिवस सासूचे, पवित्र रिश्ता मालिकांमधल्या भूमिका गाजल्या. आता बातम्या सविस्तर.